नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस असून यामध्ये विविध विषयांवर उच्चस्तरीय परिसंवाद सुरू आहेत. सामाजिक कल्याणासाठी AI, परिणामकारक प्रभाव, प्रभावाची व्याप्ती, भारताच्या सार्वभौम AIच्या प्रभावात वाढ आणि डेटा, नवोन्मेष ते प्रभाव यासारख्या विविध विषयांवर चर्चासत्रांचं आयोजन होत आहे. यामधल्या आरोग्यविषयक परिसंवादाअंतर्गत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका अधोरेखित केली. कृत्रिम बुद्धिमत्ता देशाला समावेशकता आणि आरोग्य समानतेच्या उद्दिष्टांच्या जवळ नेत आहे, असं त्या म्हणाल्या. भारतातील आरोग्य सेवेसाठी AI स्ट्रॅटेजी म्हणजेच साही या राष्ट्रीय मार्गदर्शक आराखड्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. भारताची विशाल लोकसंख्या आणि तिची विविधता यामुळे भारतासमोर वैशिष्ट्यपूर्ण आव्हानं आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातल्या परिस्थितीमधील तफावत, संसर्गजन्य आणि बिगर संसर्गजन्य अशा प्रकारची आव्हानं असताना कृत्रिम बुद्धिमत्ता खऱ्या अर्थानं या आव्हानांची हाताळणी चांगल्या प्रकारे करू शकेल, असं पटेल म्हणाल्या. मात्र मानवी स्पर्शाची जागा हे तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. केवळ एक डॉक्टरच रुग्णांसोबत संवाद साधून त्यांना गरज असलेली सहानुभूती आणि दिलासा देऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं. आणि यानंतर